मंथन न्यूज महाराष्ट्र। शिर्डी लोकसभेचे उमेदवार लोखंडेंना कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की। मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्र्यांची लोखंडेंनी आणली चव्हाट्यावर। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र नियोजित वेळ होऊनही समाधानकारक कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्याने त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आल्याची कुजबूज कार्यक्रमास्थळी होत होती। या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती, म्हणून विखे यांचे समर्थक दुपारपासूनच कार्यक्रमास्थळी हजर झाले होते। मात्र कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनल खासदार लोखंडेंवर असलेल्या नाराजीमुळे या कार्यक्रमाकडे 32 गावातील नागरिक व कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याची चर्चा होत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे। या निवडणुकीत शिवसेना उभाटा गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि वंचितकडून उत्कर्षा रुपवते अशी तिरंगी लढत होत आहे। या दरम्यान प्रत्येक पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे। खासदार सदाशिव लोखंडे यांची राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह 32 गावांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर आहे। त्यामुळे या 32 गावांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशाने निवडणूक तोंडावर आल्यानंतर देवळालीत संपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसेच कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सायंकाळी 4 वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती। मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाजपाचे तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमास्थळी कार्यकर्त्यांची गर्दीच न झाल्याने खासदार लोखंडे यांना अखेर 7 वाजेदरम्यान हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असल्याने त्यांनी देखील खासगीत आयोजकांना चांगले झापल्याची चर्चा होत आहे। खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे ठिकाण बाजार तळावर ठेवण्यात यावा अशी मागणी असताना एका माजी नगराध्यक्षांच्या हट्ट्यामुळे हा कार्यक्रम सोसायटीच्या प्रांगणात ठेवण्यात आला होता। या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवल्यामुळेच अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवले असल्याचे देखील काही बोटावर मोजण्या इतक्या आलेल्या नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती। कार्यक्रम स्थळापासून सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा देवळाली प्रवरातून सरळ नगरच्या दिशेने भरधाव वेगाने गेला। कार्यक्रम स्थळी न थांबता त्यांनी या ठिकाणावरून जाणे पसंत केले असल्याची चर्चा होत होती। येथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही नामुष्की आल्याने विखे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विखे समर्थकांची इच्छा होती की सदर कार्यक्रम हा देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर घ्यावी। मात्र या कार्यक्रमाचं नियोजन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, अजित चव्हाण, अमोल कदम, शहाजी कदम, सुनील कराडे, सचिन ढूस, भारत चेटे, सुधीर टिक्कल, राजेंद्र ढूस आदींनी केले असल्याचे बोलले जात आहे। या लोखंडेंसाठी चक्क शिर्डी मतदारसंघात खासदार लोखंडेंसाठी चक्क शिर्डी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोखंडेंना निवडून आणण्यासाठी मोठी यंत्रणा लावली असली तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार लोखंडेंवर मतदारांची असलेली नाराजी दिसून येत आहे। तर त्यांना कार्यक्रम रद्द करण्याची वेळ म्हणजे उतरती कळा तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.